मॅन ऑफ द मॅच सन्माननीय अरुणजी कासार यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल बिंदास लसनेला. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम कामगिरी. सन्माननीय अरुणजी कासार यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड देऊन बिंदास लसनेला आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. आणि नक्कीच थोडीशी का होईना परंतु त्याची बाईट देखील घेतली जाईल, कारण ज्या पद्धतीनं त्याने गोलंदाजी केली. अरुणजी कासार यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. बिंदास लसने वेल प्लेट, खूप चांगली जी गोलंदाजी राहिली. बिंदास, एक मिनिट तुला एक प्रश्न असेल. 6 बॉलमध्ये 6 धावा डिफेन्स करायच्या त्या टीम महापोली संघाला. अशा कंडिशन्स मध्ये तू स्वतःवरती विश्वास ठेवलास, गोलंदाजी करताना काय ध्येय मनामध्ये होतं? विश्वास असा काय नव्हता. 6 बॉल मॅच तर गेली होती, मी बोल टाकतोय, मी बिंदास टाकली, मी मॅच जिंकली. म्हणजे सामना गमावणार म्हणून गोलंदाजी केली होती. यस, थँक्यू सो मच. पुढील मॅच साठी तुला आणि तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि कॉम्बॉक्स मध्ये करूयात बदल. माझ्या साथीनं याच गावातील निवळी गावचे सुपुत्र विश्वनाथ मोरे उर्फ बाबू यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. धन्यवाद, थँक्यू सो मच. जितेन डिंगोरे आपण इथे अंपायरची भूमिका निभावायची. जितेन डिंगोरे पंचांची भूमिका निभावायची. धन्यवाद प्रवीण. आपण मित्रांनो पाहतोय आई संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव आगरीपाडा यांच्या आयोजनाअंतर्गत आई संतोषी माता चषक 2025 उपस्थित सर्व खेळाडू, क्रीडारक्षक, प्रेक्षक तसेच सर्व मान्यवरांचे मी आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. या सामन्यासाठी पंच म्हणून जात आहेत ज्ञानेश्वर गोने आणि जितेन डिंगोरे. जय हनुमान खोनी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय ते वीर बजरंग धोणावडील संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाहायचं आहे. दुसरा सामना असेल, हा दुसऱ्या फेरीचा सामना असेल दोन्ही संघांदरम्यान. प्रथमेश आणि प्रज्वल ही जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण. सलामीची जोडी P1 षटक घेऊन येतोय जय हनुमान खोनी संघाकडून. गोलंदाज दक्षत चिंगोळे, एक नामांकित खेळाडू. पाहायचा कशा प्रकारे P1 षटक हाताळतोय. पहिला सामना जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय तो वीर बजरंग धोणावडे. त्यांच्या विपक्ष आपण पाहतोय जय हनुमान खोनी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. P1 षटक हाताळण्यासाठी दक्षत चिंगोळे येतोय. थोडं स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. सर्व सामने आपल्याला 4 षटकांच्या खेळायचं भान ठेवायचं आहे. वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय दक्षत शिंगोळे. स्ट्राईकला असेल तो प्रथमेश, नॉन स्ट्राईकला प्रज्वल दळवी. ही जोडी आपण पाहतोय वीरबजरंग धोरणावली संघाकडून. पाहायचं किती धावांचं आव्हान उभारलं जात आहे. दोन्ही संघ एक नामांकित कवाड अंबाडी असोसिएशन अंतर्गत स्पर्धा पाहतोय आपण. आई संतोषी माता चषक 2025. वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं P1 षटक एक बंधनकारक असेल असं षटक पाहतोय आपण. स्ट्राईकला आहे तो प्रथमेश, नॉन स्ट्राईकला प्रज्वल. ही जोडी पाहतोय आपण मैदानामध्ये. पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय दक्षत शिंगोळे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. सुंदर चेंडू तो पंचांकडे दाद मागतात परंतु पंच दाद फेटाळतात. एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, यशस्वी. फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद होतोय. पहिला गडी बाद होतोय वीर बजरंग धोरणावडील संघाचा. कमांडीचे
प्रथमेश धावबादच्या सुरुवात बाद होते, त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज जातो शैलेश. पाहिजे कशा प्रकारे फटकेबाजी कर P1च्या षटकात मात्र नक्कीच जखडून ठेवलाय. पहिल्याच चेंडूवरती एक रनआउटच्या स्वरूपात विकेट बाद होते. नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतो शैलेश. दक्षता चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघाटी. पहिल्याच चेंडूवरती एक धावबादच्या स्वरूपात गडी बाद करण्यात यश आलंय. पाहिजे किती धावांपर्यंत उभारला जाईल आव्हान. मागचा सामना आपण पाहिला 48 धावांचं आव्हान असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला बिंदास लसनेकडून. 6 चेंडूमध्ये 6 धावा डिपेंड करण्यात यश आले. पाहिजे या सामन्यामध्ये कशा प्रकारे चुरस निर्माण होते. दक्षता आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय प्रज्वलसाठी. प्रज्वल एक अष्टपैलू खेळाडू वीर बजरंग धोंडावडील संघाचा. पाहिजे मागच्या सामन्याचा सामनावीर कशा प्रकारे फटकेबाजी करतोय. दुसरा चेंडू सुंदर चेंडू, एवढा सुंदर फटका पाहिजे तो एवढं सुंदर क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान एका धावेने संघाचं खातं उघडलं ते. धावसंख्या होते ते 1 गडी बाद 1 वीर बजरंग धोंडावडील संघ. नक्कीच सुरेख फेकी पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच दुसरा गडी धावाच्या स्वरूपात बाद झाला असता. चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने. स्ट्राईकला येतो तो शैलेश. दक्षत आपल्या गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. जय हनुमान खोनी संघासाठी एक अष्टपैलू खेळाडू. चेंडू हवेत पाहिजे. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. झेल मात्र सुटतोय. नक्कीच जीवनदान मिळतंय शैलेशला. एका धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 1 गडी बाद 2 या धावसंख्येवरती. मित्रांनो आपण पाहतोय आई संतोषी माता स्पोर्ट्स क्लब आगरीपाडा अनगाव यांच्या आयोजनाअंतर्गत ही आई संतोषी माता चषक 2025 कवाड अंबाडी असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा पाहतोय. चांगला असं आयोजन, भव्य दिव्य असं हे मैदान आणि भव्य दिव्य असा हा व्यासपीठ. नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी आहे आई संतोषी माता स्पोर्ट्स क्लबचं. दक्षत आपल्या गोलंदाजी मार्गावरती परत एकदा सज्ज होतं. स्ट्राईकला असेल एक आक्रमक फलंदाज प्रज्वल दळवी. वीर बजरंग धोंडावडील संघाच्या पूर्ण अपेक्षा असेल प्रज्वलवरती. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पाहायचा. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू अडवला जातोय. एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. एका धावने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 3. विहान अनिल गोडे यांच्या माध्यमातून आम्हाला आयोजकांना बेस्ट बॅट्समनसाठी जी ट्रॉफी पुरस्कृत केले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आपण इथे उपस्थित आहात. मंडळाच्या वतीने आपले सहर्ष स्वागत असेल. तसेच आमचे इतर कोणी मान्यवर देणगीदार इथे उपस्थित असतील आपल्याला विनंती असेल आयोजकांकडून आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची. दक्ष शिंगोळे परत एकदा तयार होतोय शैलेशसाठी. आता मात्र चांगला चेंडू, गती परिवर्तन केलं होतं. थोडासा स्लोअर चेंडू हाताळला. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या मात्र P1च्या षटकामध्ये जखडून ठेवली ती 3 या धावसंख्येवरती. नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. P1चं षटक नक्कीच फलंदाजासाठी एक खुलं अंधन असतं. बहुतेक फक्त 2च क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती असतात. या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याची मुभा असते. मात्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय दक्षत शिंगोळे. आता मात्र परत चांगला चेंडू पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न. मात्र एक चौटी धाव घेण्यात यश येत आहे. पहिल्या षटक समाप्तीनंतर 1 गडी बाद धावसंख्या आपण पाहतोय वीर बजरंग धोंडावडील संघाची 4 या धावसंख्येवरती. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होतोय जय हनुमान खोनी संघाकडून राज. पाहिजे दक्षतने पहिल्या षटकामध्ये नक्कीच एक चांगलं षटक हाताळलं. 4 धावा खर्च केल्या. 1 गडी बाद करण्यात यश आलं रनआउटच्या स्वरूपामध्ये. राज शिंगोळे येतोय नवीन गोलंदाज. पाहायचा आहे शैलेश आणि प्रज्वल ही जोडी आपण पाहतोय पिचवरती. नॉन स्ट्राईकला प्रज्वल, स्ट्राईकला शैलेश. वीर बजरंग धोंडावडील संघाला नक्कीच सामन्यामध्ये कमबॅक करत असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. पाहायचा कशा प्रकारे फटकेबाजी केली जाते की योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतोय राज शिंगोळे. थोडं स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. आपल्याला सर्व सामने 4 षटकांचे खेळवायचे भान ठेवायचं आहे. आयोजकांची सूचना असेल आपण थोडीशी स्पीडअप करायचं आहे. राज शिंगोळे राईट ओव्हर द विकेट मार घेऊन पहिला चेंडू, सुंदर चेंडू, तेवढा सुंदर फटका. कव्हर रिजनमध्ये चेंडू जातोय. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होते. 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती. दुसरं षटक मार्गस्थ असताना वीर बजरंग धोंडावडील संघ आपण पाहतोय 6 या धावसंख्येवरती. राज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होईल फलंदाज शैलेशसाठी.
राईट ओव्हर द विकेट मारा असेल शैलेशसाठी. राज शिंगोळे टू शैलेश. आता मात्र चांगला चेंडू, तेवढाच चांगला फटका पाहतो आपण. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू वाढवला जातो. दरम्यान एकच धावेवरती समाधान मानताय दोन्ही फलंदाज. एका धावने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या धावून पोहोचते ती 7 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना वीर बजरंग धोरणावरील विपक्ष आपण पाहतोय जय हनुमान खोनी. आपण पाहतोय आई संतोषी माता चषक 2025. आयोजक आई संतोषी माता क्रिकेट स्पोर्ट्स क्लब आगरीपाडा अनगाव यांच्या अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. राज तयार होतोय प्रज्वलसाठी. सलामीचा फलंदाज, एक आक्रमक फलंदाज जय वीर बजरंग धोरणावरील संघाचा. पाहायचा किती प्रकारे फटकेबाजी करतो आपल्या संघासाठी. सुंदर चेंडू पाहायचा. पंचांकडे दाद मागतायत, मात्र दाद फेटाळली जाते. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये भर होते. लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव येते. धावसंख्या मात्र येते 8 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना वीर बजरंग धोरणावरील संघ आपण पाहतोय. नक्कीच एक चांगलं असं आयोजन आपण पाहतोय. आजच्या सिनियर गटातील हे आपण सामने पाहतोय. दुसऱ्या फेरीतील सामना चालू आहे मैदानामध्ये. वीर बजरंग धोरणावरील विपक्ष जय हनुमान खोनी. सुंदर चेंडू होता. यॉर्कर पद्धतीने चेंडू हाताळला. नक्कीच एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं. धावसंख्या आहे ती दुसरं षटक मार्गस्थ असताना 9 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये दक्ष शिंगोळे पाहिलं. दुसऱ्या षटकामध्ये राज शिंगोळे कुठल्याही प्रकारचा हात खोलून देत नाही दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या स्थिरावून ठेवली ती. आता मात्र नक्कीच नक्कीच चांगला फटका आपण पाहिला. प्रज्वल दळवीच्या बॅटच्या मधून आपण पाहिला. चेंडू सीमा पार चौकार. 4 धावने धावसंख्या वेगाने वाढली. धावसंख्या धावून पोहोचली ती 13 या धावसंख्येवरती. राज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन परत एकदा प्रज्वलसाठी. सुंदर फटका आपण पाहिला. फ्लिकचा फटका स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या रिझन मधून चेंडू निघून गेला. 1 बाउन्स चौकार. आता मात्र आकूड पद्धतीचा चेंडू होता. नक्कीच बीट केलाय फलंदाज प्रज्वलला. निर्धाव चेंडूची सांगता होते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय एक गडी बाद 13 या धावसंख्येवरती. वीर बजरंग धोरणावरील संघ विपक्ष आपण पाहतोय जय हनुमान खोनी. दुसऱ्या षटकात नक्कीच राजच्या पहिल्या षटकात 4 धावा खर्च केल्या होत्या दक्षिणने. दुसऱ्या षटकात 9 धावा खर्च केलेत राजने. पाहिजे तिसरं षटक घेऊन कोण येतोय जय हनुमान खोनी संघाकडून. आपल्याला आयोजकांकडून सूचना असेल की आपण 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करायची. त्याचं भान ठेवायचं आहे सर्व संघांनी संघनायकांनी. थोडं स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. संध्याकाळी थोडं लवकर काळोख पडतो, त्यामुळे आपल्याला 4-4 षटकांचे सर्व सामने खेळवायचे, त्याचं भान ठेवायचं आहे. 20 षटकांमध्ये आपण 20 मिनिटांमध्ये 4 षटकं ही कंप्लीट झालीच पाहिजे, त्याचं भान ठेवायचं आहे. तर थोडं स्पीडअप करा. दीप बागल येतो नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन दीप बागल नवीन गोलंदाज पाहतोय आपण जय हनुमान खोनी संघाकडून. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन दीप बागल गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. स्ट्राईकला असेल तो शैलेश, नॉन स्ट्राईकला असेल तो प्रज्वल दळवी. ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. 13 या धावसंख्येवरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर वीर बजरंग धोरणावडवली विपक्ष जय हनुमान खोनी. पंच आपण वॉर्न करायचं, थोडं स्पीडअप करायला सांगायचंय. नवीन गोलंदाज दीप सज्ज होतोय शैलेश साठी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. सुंदर चेंडू पाहतोय आपण. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावते.
तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती नक्की निर्धाव चेंडू हाताळला दीपने. धावसंख्या आपण पाहतोय तिसरं षटक मार्गस्थ असताना पंचांनी वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. प्रत्येक इनिंग साठी एकच रिव्ह्यू असेल पाहिजे रिव्ह्यू. फेअर डिलिव्हरी पंच. निर्धाव चेंडू आहे. नक्कीच रिव्ह्यू लॉस झालाय. पाहिजे किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या ती 13. या धावसंख्येवरती आपण पाहतोय वीर बजरंग धोंडावडोली संघ. दीप आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. पुढील चेंडू घेऊन सज्ज. सुंदर चेंडू होता. पाहिजे सिली मिड ऑन मध्ये चेंडू अडवला जातोय. रनआउटची संधी होती मात्र मिस केली जाते. एका धावेवरती समाधान. धावसंख्या आहे ती 14. या धावसंख्येवरती तिसरं षटक मार्गस्थ असताना वीर बजरंग धोंडावडोली संघ. नक्की थोडासा बॅकफुटला आपण पाहतोय. ज्या पद्धतीने फटकेबाजी व्हायला हवी होती तशा प्रकारची फटकेबाजी नक्कीच झालेली नाहीये. मात्र प्रज्वलवरती नक्कीच पूर्ण अपेक्षा असतील संघाच्या. प्रज्वल एक अष्टपैलू असा खेळाडू वीर बजरंग धोंडावडोली संघाचा. दीप राईट आर्म वर विकेट मारा घेऊन सज्ज होतोय प्रज्वलसाठी. स्लोवर चेंडू होता. पायचा मिड ऑन रिझनकडे चेंडू जातोय. एक धाव मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय. एकाच धावेवरती समाधान मानतायत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. या धावसंख्येवरती तिसरं षटक मार्गस्थ असताना वीर बजरंग धोंडावडोली संघ. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो परत एकदा दीप राईट आर्म ओव्हर द विकेट मारा शैलेशसाठी. थोडी संत अशी सुरुवात नक्कीच म्हणता येईल धोंडावडोली संघाची. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा दीपचा. आता मात्र मोठा फटका. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू निघून जातोय. सीमा पार षटकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच याच फटक्यांची अपेक्षा असेल. वीर बजरंग धोंडावडोली संघाला लॉंग ऑनच्या खेळाडूच्या डोक्यावर मारलेला हा षटकार. पुढचा चेंडू परत एकदा हवेत. पायचा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक झेल खाली येण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र चेंडू निघून जातोय. सीमा पार षटकार. कमॉन डीजे. खूप सुंदर फटकेबाजी आपण पाहिली. एक चेंडू लॉंग ऑन च्या क्षेत्ररक्षकावरून मारला. दुसरा चेंडू लॉंग ऑफ रिजन मधून मारला. षटकार. क्लासिकल शॉट पाहिला आपण. टिपिकल क्रिकेट शॉट पाहिला आपण. बॅक टू बॅक 2 षटकारांची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27. या धावसंख्येवरती वीर बजरंग धोंडावडोली संघ. आता मात्र कमबॅक करताना पाहतोय आपण शैलेश. दीप आपल्या गोलंदाजीतून पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो शैलेशसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल दीपचा शैलेशसाठी. आता मात्र परत एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह पाहतोय आपण. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स चौकार. कमॉन डीजे. शेवटच्या 3 चेंडूंवरती नक्कीच धावांची बरसात पाहायला मिळाली. 2 षटकार 1 चौकार आणि आपल्या संघाला एक आव्हानात्मक अशा धावसंख्येकडे 31 या धावसंख्येवरती नेऊन ठेवलंय शैलेशने. बॅक टू बॅक 2 षटकार आणि 1 चौकार घेतला आणि धावसंख्या वेगाने पोहोचवली ते 31 या धावसंख्येवरती. आता मात्र एक चांगली अशी धावसंख्या नक्कीच म्हणता येईल. पाहिजे शेवटचं षटक हाणामारीचं षटक घेऊन गोलंदाज दर्शन येतो गोलंदाजी मार्गावरती.
डावखुरी हाताचा गोलंदाज स्ट्राईकला असेल प्रज्वल दळवी, जो सलामीला आलाय. पाहायचं कशा प्रकारे फटकेबाजी करतोय. 31 या धावसंख्येवरती पाहतोय आपण तिसरं षटक समाप्तीनंतर. हा, थोडं स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. 20 मिनिटांमध्ये षटकं कंप्लीट करायची आहेत. दर्शन येतोय गोलंदाजी मार्गावरती. पाहायचंय डावखुरी हाताचा गोलंदाज स्ट्राईकला असेल प्रज्वल. 31 या धावसंख्येवरती पाहतोय वीर बजरंग धोंडावळे संघ. नक्कीच चांगला चेंडू होता. निर्धाव चेंडूची सुरुवात होते चौथ्या षटकाची. हाणामारीच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न नक्कीच करावा लागेल. समोरचा संघ जय हनुमान खोनी संघ सुद्धा तेवढा ताकदीचा संघ आपण पाहतोय. कवाड आंबडे असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो. आई संतोषी माता चषक 2025 दर्शन सज्ज होतोय प्रज्वलसाठी. आता मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर होते 31 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी योग्य टप्प्यावरती करतोय दर्शन. दर्शन आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होते. प्रज्वलसाठी बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. धावसंख्या स्थिरावले. आता मात्र मोठा फटका करण्याचा प्रयत्न. सिली मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक झेल जस्ट करतोय. पाहायचंय झेल मात्र सुटतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. जिथे एकही धाव नव्हती तिथे नक्कीच 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते ती 33 या धावसंख्येवरती. नक्कीच जिथे एकही धाव नव्हती झेल पकडला गेला असता तर हा सुद्धा निर्धाव चेंडू हाताळला गेला असता. मात्र क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटते आणि 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या पाहतोय आपण 33 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक मार्गस्थ असताना वीर बजरंग धोंडावडली विपक्ष आपण पाहतो जय हनुमान खोनी. दर्शन टू प्रज्वल. आता मात्र मोठा फटका. षटकार येतोय मिड ऑन रिजन मध्ये. 6 धावांसाठी षटकार. कमॉन डीजे. नक्कीच आता मात्र कमबॅक करतोय प्रज्वल. जे जीवनदान मिळालं तर जीवनदानाचा पुरेपूर फायदा उचलला. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर मारला एक खणखणीत षटकार. 6 धावांनी धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39. परत एकदा चेंडू हवे ते पाहिजे. क्षेत्ररक्षक झेल खाली येतो. परत एकदा झेल सुटतोय. दुसरं जीवनदान मिळत आहे. पाहिजे पंचांचा इशारा का जो दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र धावबाद होतोय. फलंदाज प्रज्वल दळवीचा खेळ संपतोय. एकही धाव नाहीये. ठीक आहे. एकही धाव नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. एकही धाव नाहीये. फलंदाज पहिल्याच अटेम्प्टमध्ये नॉन स्ट्राईक एंडला रनआउट होतोय. एका धावेवर धावसंख्या आहे ती मात्र 39 या धावसंख्येवरती स्थिर. शेवटचा चेंडू बहुधा शिल्लक असेल. पाहिजे नवीन फलंदाज येतो मैदानामध्ये. अक्षय पाहिजे शेवटच्या चेंडूचा सामना करेल. थोडं स्पीडअप करायचं. चला घाई करायची मित्रांनो. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय नक्कीच शेवटचा चेंडू असेल. आता मात्र चांगला फटका पाहतोय. फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. सुंदर झेल पकडला जातोय. गड्याचं पतन होत आहे शेवटच्या चेंडूवरती. कमॉन डीजे.
नक्कीच 24 चेंडू आणि 40 धावांची गरज असेल. नक्कीच आपण पाहिलं 24 चेंडू आणि 40 धावांची गरज असेल जय हनुमान खोनी संघाला. पाहिजे कशा प्रकारे या आव्हानाचा पाठलाग केला जाईल. या संघातील विजयी संघ 2 हात करेल एनआर बोरपाडा संघासमोर. नेक्स्ट मॅच असेल एनआर बोरपाडा संघ. आपण इथे उपस्थित जवळच राहायचं आहे, कुठे जायचं नाही. यानंतर आपला सामना असेल. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं खूप सुंदर फटका खेळला होता अक्षयने, मात्र सीमारेषा क्लिअर करू शकला नाही आणि सुंदर झेल पकडला गेला. मित्रांनो आपण पाहताय आई गावदेवी स्पोर्ट्स आई संतोषी माता स्पोर्ट्स आयोजित ही आई संतोषी माता चषक 2025 ही स्पर्धा. सुंदर असं आयोजन, भव्य दिव्य असं मैदान आणि हे एक चांगलं असं व्यासपीठ पाहतोय आपण. कवाड आंबाडी असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी टॉस बॉक्स साठी जे आर्थिक सहकार्य केलं आहे ते साहिल कासार यांच्यामार्फत स्वर्गीय सचिन संतोष गोने यांच्या स्मरणार्थ व त्यांचे वडील रमेश रामचंद्र कासार स्वर्गीय यांच्या स्मरणार्थ आपण हे टॉस बॉक्स पाहतोय. साहिल रमेश कासार यांच्यामार्फत आम्हाला उपलब्ध मिळालं आहे. या सर्व मान्यवरांचे या देणगीदारांचे मी मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. तसेच खेळाडू कक्ष आम्हाला लाभला आहे जनाबाई गंगाराम कासार यांच्या स्मरणार्थ श्री अरुण गंगाराम कासार यांच्यामार्फत हे आम्हाला खेळाडू कक्ष लाभला आहे. या सर्व देणगीदारांचे मी आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत आणि धन्यवाद व्यक्त करतो. तसेच आपण पाहतोय DJ प्रतीकच्या माध्यमातून सुमधुर असं आपण संगीत पाहतोय. तसेच पावशे बंधू यांच्या मार्फत आपण पाहतोय हे सुंदर असं जे व्यासपीठ आणि हे दोन खेळाडूंसाठी जे 2 मंडप व्यवस्था पाहतोय पावशे बंधू, या सर्वांचं मी मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये दक्षत आणि कुणाल ही जोडी पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू दक्षत शिंगोळे आणि त्या समवेत आपण पाहतो कुणाल. 24 चेंडू आणि 40 धावांची गरज असेल. नक्कीच आपण जे खेळाडू कक्ष टॉस बॉक्स पाहतोय स्वर्गीय सतीश गोने यांच्या स्मरणार्थ तसेच रमेश रामचंद्र कासार यांच्या स्मरणार्थ साहिलजी रमेश कासार यांच्या मार्फत आपल्याला हे टॉस बॉक्स उपलब्ध झालंय. 24 चेंडू आणि 40 धावांची गरज असेल. चॉईस बॉल नसेल, फक्त एकच सिंगल बॉल मिळेल. आयोजकांकडून आपल्याला सूचना असेल. आयोजकांकडून सूचना असेल. सर्व स्वयंसेवक आई संतोषी माता स्पोर्ट्स क्लबचे सर्व स्वयंसेवक आपण सीमारेषेच्या आजूबाजूला राहायचं आहे. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतो अष्टपैलू खेळाडू प्रज्वल दळवी. प्रज्वल दळवी पाहतोय आपण गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतं. पहिलं P1चा षटक घेऊन पाहिजे. P1च्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय प्रज्वल. ज्या प्रकारे P1च्या षटकामध्ये दक्षत शिंगोळेने गोलंदाजी केली नक्की तशीच गोलंदाजी करावी लागेल. एक मापक असं धावांचं आव्हान पाहतोय आपण. 40 धावांचं आव्हान. 24 चेंडू आणि 40 धावा. सुंदर फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू पाहायचाय. जातोय 1 बाउंस चौकार. पहिल्याच चेंडूवरती 4 धावांनी खातं उघडलं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या धावसंख्येवरती. कमांड डीजे.
नक्कीच पहिल्या चेंडूवरती आपले इरादा स्पष्ट केले दक्षतने. P1चं षटक आहे. नक्की दोनच क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सीमारेषेवरती असतील, त्याचा पुरेपूर फायदा उचलला. चेंडू नेऊन पोचवला तो वन बाउंड चौकार लॉंग ऑफ रिझन मध्ये. दुसरा चेंडू घेऊन सज्ज होतो प्रज्वल दळवी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल दक्षतसाठी. आता मात्र चांगला चेंडू होता, कमबॅक करतोय. निर्धाव चेंडूची परत एकदा सांगता होते. धावसंख्या आहे ती 4. या धावसंख्येवरती 24 चेंडू आणि 40 धावांची गरज असताना आपण पाहतोय सलामीची जोडी कुणाल आणि दक्षत. वैयक्तिक पहिलं P1चं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतो प्रज्वल दळवी. दरम्यान इथं आगमन होत आहे विनोदजी डिंगोरे यांचं इथं मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. आता मात्र परत एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू पाहिला आपण. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सिली मिड ऑन मध्ये चेंडू अडवला जातोय. एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती पहिलं षटक मार्गस्थ असताना 5 या धावसंख्येवरती जय हनुमान खोनी संघ. नक्कीच आपण इथे आगमन होत आहे विनोदजी डिंगोरे यांचं. आपल्याला नक्कीच जर आपल्याला कुठल्या भाकरी हव्या असतील किंवा कुठल्याही जेवणाची ऑर्डर स्वीकारली जाईल असे विनोद डिंगोरे यांचं इथे आगमन होते. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची. प्रज्वल टू कुणाल स्क्वेअर लेग चेंडूमध्ये रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या आहे ती पहिलं षटक मार्गस्थ असताना 6 या धावसंख्येवरती बिनबाद 6. प्रज्वल आपल्या गोलंदाजी मार्गावरती परत एकदा सज्ज होतो. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्याच्यानंतर मात्र योग्य टप्प्यावरती गोलंदाजी हाताळतोय. फुलटॉस चेंडू पाहायचंय. फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार घेतो. चेंडू धाडून दिलाय सीमा पार षटकार. धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होती ती 12 या धावसंख्येवरती पहिलं षटक मार्गस्थ असताना जय हनुमान कोणी संघ 40 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय. आता मात्र बॅटची कड होती, मात्र यष्टीरक्षकाकडून चुकी होते. नक्कीच गडी बाद झाला असता. यष्टीरक्षक मात्र चूक करतोय आणि एक धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो 13 या धावसंख्येवरती 40 धावा डिपेंड करायच्या असतील तर अशा झेल पकडाव्या लागतील. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, मात्र झेल सुटते. प्रकाश काका घोडे इथे उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीने आपल्याला सूचना असेल, आपण आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी या VIP डाईजवरती येऊन असं नसतं प्रकाश काका घोडे हे इथे उपस्थित आहेत. आगरीपाडा गावातील एक मान्यवर व्यक्तिमत्व प्रकाश काका घोडे. आपण इथे VIP मंचावरती येऊन असं नसतं व्हायचंय. तसेच सर्व गावकरी मंडळी आपण कोणी इथे उपस्थित असाल, आपल्याला सूचना असेल आयोजकांकडून का आपण इथे VIP मंचावरती येऊन असं नसतं व्हायचंय. निवळी गावातील व्यक्तिमत्व कोणी उपस्थित असेल त्यांना सुद्धा सूचना असेल की आपण सुद्धा इथे येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी इथे व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचंय. P1च्या षटकामध्ये 13 या धावसंख्येवरती धावसंख्या आपण पाहतोय. 40 धावा डिपेंड करताना नक्कीच अशा झेल घ्यावे लागतील. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, मात्र झेल सुटले आणि त्याचं जीवनदान मिळालं फलंदाजाला पाहिजे. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन कुठला गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. प्रथमेश मात्र पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. सलामीची जोडी आपण पाहतोय दक्षत आणि कुणाल ही मैदानावरती आपण सज्ज पाहतो. स्ट्राईकला आहे तो. स्ट्राईकला येतो दक्षत, नॉन स्ट्राईकला कुणाल. प्रथमेश वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन सज्ज होतोय. पहिल्या षटकात धावसंख्या आपण पाहतोय ती 13 या धावसंख्या होती. गुरुनाथ काका गोणे यांचे इथे आगमन झाले. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. चला थोडं स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. आपण पाहतोय आई संतोषी माता चषक 2025 आयोजक आपण पाहतो आई संतोषी माता स्पोर्ट्स क्लब आगरीपाडा अनगाव यांच्या अंतर्गत कवाड अंबाडी असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय प्रदीप गायकवाड स्टेडियम एक चांगलं असं मैदान, चांगलं असं आयोजन नियोजन पाहतोय. प्रथमेश टू दक्षत. राईट ओव्हर द विकेट मारा असेल प्रथमेशचा.
पहिला चेंडू रिवर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या मात्र 13 या धावसंख्या होती. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतो जय हनुमान खोनी संघ या संघातील जो विजयी संघ असेल तो 2 हात करेल NR बोरपाडा संघासमोर. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो परत एकदा प्रथमेश. राईट ओव्हर द विकेट मार असेल दक्षतसाठी. आता मात्र खोलवर पतीचा चेंडू हलक्यात आणि थोडीशी मिसफिल्ड होते. पाहायचं चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. दरम्यान एक तिथे सुद्धा थोडीशी मिसफिल्ड होते. दरम्यान जिथे एकच धाव होती तिथे 3 धावा घेण्यात यश आलाय. पंचांचा इशारा तो एक नो चेंडू. 3+1 अशा 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना जिथे एकच धाव मिळाली अशी नक्की क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी गफलत झाली आणि 2 धावा अतिरिक्त मिळाल्या. ते जय हनुमान खोनी संघाला. फ्री हिटचा चेंडू असेल याचं भान ठेवायचं आहे. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय प्रथमेश 2. सुंदर फटका कुणालने लॉंग ऑन रिदन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. एका चेंडूवर एका टप्प्यावरती चेंडू नक्कीच व्यवस्थितरित्या गॅदर केला तो क्षेत्ररक्षकाने आणि एका धावने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना 40 धावांचा पाठलाग करताना पाहतोय आपण जय हनुमान खोनी संघ. विपक्ष वीर बजरंग धोंडावडवली. प्रथमेश पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय दक्षतसाठी. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. पायचा चेंडू जातोय सीमा पार चौकार. कमॉन डिझे. नक्कीच 4 धावांनी धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येवरती. 40 धावांचा पाठलाग करताना चांगली अशी सुरुवात म्हणता येईल. एक जीवनदान मिळालं होतं फलंदाजाला. नक्कीच त्याचा पुरेपूर फायदा उचलला जातोय आणि धावसंख्या वेगाने वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. आपल्या संघाला विजया समीप नेण्याचं काम ही सलामीची जोडी करते जय हनुमान खोनी संघाकडून. दक्षत आणि कुणाल ही जोडी पाहतोय आपण. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होतो प्रथमेश. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. पाहायचंय पहिल्या षटकात 13 धावा खर्च केल्या होत्या प्रज्वलने. दुसऱ्या धावात आतापर्यंत दुसऱ्या षटकात आपण पाहतोय आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात त्या प्रथमेशने. स्ट्राईकला असेल दक्षत, नॉन स्ट्राईकला कुणाल ही जोडी पाहतोय. दोन्ही आक्रमक असे फलंदाज जय हनुमान खोनी संघाचे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. हलक्या हाताने ढकलायचा प्रयत्न होता मात्र चेंडू हवेत जातोय आणि एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत एक धाव सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते ती 23 या धावसंख्या होती. अजून सुद्धा 17 धावांची गरज असेल. पाहिजे कशा प्रकारे या आव्हानाचा पाठलाग केला जाते की योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करून वीर बजरंग धोंडावडवली संघ या सामन्यामध्ये कमबॅक करतोय का पाहायचंय. मागच्या सामन्यात आपण पाहिलेलं होतं नक्कीच चांगली गोलंदाजी पाहिली होती आपण NR बोरपाडा संघाकडून. तशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल वीर बजरंग धोंडावडवली संघाला. आता मात्र मोठा फटका पाहायचा. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. झेल घेतला जातो का पाहायचा. झेल मात्र सुंदर प्रयत्नामध्ये झेल टिपला जातोय. पहिल्या गड्याचं पतन होत आहे जय हनुमान संघ खोनी संघाचं. कमॉन डिझे. नक्कीच पहिल्या गड्याचं पतन होत आहे. पहिला झटका बसतोय जय हनुमान खोनी संघाला. धावसंख्या आहे ती 23 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज पाहतोय आपण हर्ष येतोय. अजून सुद्धा 17 धावांची गरज असेल पाहायचा आहे. प्रथमेश मात्र कमबॅक करतो. गडी बाद करण्यात यश आले प्रथमेशला. हर्ष येतोय स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण दक्षत. कुणाल मात्र बाद होऊन माघारी परततोय. 23 या धावसंख्येवरती पहिल्या गड्याचं पतन होतं जय हनुमान खोनी संघाच्या. प्रथमेश टू हर्ष. प्रथमेशचा पुढचा चेंडू असेल हर्षसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन सज्ज होतोय. सुंदर चेंडू मात्र थोडंसं यष्टिक्षाकडून गपलत होते मात्र कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ते 23. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल. मैदानामध्ये पाणी पोचवायचं आहे.
मित्रांनो थोडी घाई करायची, चला स्पीडअप करा. आपल्याला सर्व सामने 4 षटकांचे खेळवायचे आजच्या दिवसात, याचं भान ठेवायचं आहे. आयोजक आपल्याला वारंवार सूचना करतायत. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल. पाहायचं कशा प्रकारे या आव्हानाचा पाठलाग केला जातोय. मागचा सामना आपण पाहिला होता, NR बोरपाडा विपक्ष सिकंदर स्पोर्ट्स मापोली. खूपच अतितटीचा असा सामना आला. 6 चेंडू 6 धावांची गरज असताना बिनधास्त लसनेने मात्र चांगलं षटक हाताळलं आणि आपल्या संघाला विजयश्री खेचून दिला. पाहिजे आता 12 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल. सलामीचा फलंदाज दक्ष शिंगोळे आपण पाहतोय. स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय हर्ष जय हनुमान कोणी संघाची ही जोडी. वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतो. गोलंदाजी मार्गावरती वीर बजरंग धोंडावडील संघाचा गोलंदाज आयुष. पाहिजे आयुष कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. तिसरं षटक घेऊन सज्ज होतोय. स्ट्राईकला असेल दक्ष, नॉन स्ट्राईकला हर्ष ही जोडी. 12 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण. पाहिजे कशा प्रकारे या समीकरणाचा पाठलाग केला जातोय. वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक घेऊन आयुष. सुंदर चेंडू होता, खोलवर पद्धतीचा चेंडू पाहायचाय, नक्कीच जखडून ठेवलाय. निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय आपल्या षटकाची आयुष. 11 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल. नक्कीच चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळला होता. परफेक्ट यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला आणि जखडून ठेवलं दक्षिण सारख्या एक नामांकित फलंदाजाला. आता मात्र धावसंख्येचं समीकरण बदललं. त्या 11 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल. पाहिजे मागच्या सामन्यावर गाठीतटीचा सामना होतोय का. आयुष मात्र सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्गावरती. फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार. खूप मोठा गॅप पाहतोय. स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू जातोय सीमा पार चौकार. 4 धावांनी धावसंख्या वेगाने वाढते. आता मात्र समीकरण बदलतंय. आपण पाहतोय 13 धावांची गरज असेल उर्वरित चेंडूंमध्ये. स्वयंसेवक आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. आई संतोषी माता स्पोर्ट्स संघाचे स्वयंसेवक आपण जरा सीमारेषे स्क्वेअर लेग सीमारेषेकडे आपले कुठलेही स्वयंसेवक नाहीये, त्याचं भान ठेवायचं आहे. 13 धावांची गरज असेल. पाहिजे कशा प्रकारे या 13 धावा कंप्लीट केल्या जातात. पहिल्या षटकात आपण पाहिलं प्रज्वलने 13 धावा खर्च केला. दुसऱ्या षटकात प्रथमेशने 10 धावा खर्च करून एक गडी बाद केला. आता मात्र पहिले 2 चेंडू मस्त खूप चांगले हाताळले होते. पहिल्या चेंडूवरती 0, दुसऱ्या चेंडूवरती चौकार येतोय. 4 धावांनी धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या धावसंख्येवरती. 10 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. आयुष पायचा कमबॅक करतो का. समोर आहे दक्षत सलामीचा फलंदाज जो आपल्या संघासाठी नक्कीच चांगली गोलंदाजी केली होती. आता चांगली फलंदाजी करतोय जय हनुमान खोनी संघासाठी दक्षत. आता मात्र कमबॅक करतो आयुष. त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. गडी बाद होतोय. दक्षच्या रूपाने मोठा हादरा बसतोय जय हनुमान खोनी संघाला. नक्कीच एक आनंदाची बातमी येते. आई संतोषी माता 40+ संघ खारबाव येथे विजयी झालेला आहे. अभिनंदन विजयी संघाचे. 40+ मध्ये चांगली कामगिरी करताना पाहतोय आपण अनगाव संघ आज खारबाव येथील स्पर्धेमध्ये विजयी झालेला आहे. विजयी झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. नवीन फलंदाज येतोय आपण पाहतोय प्रमोद. खूप सुंदर चेंडू पाहिला होता आपण. पहिल्या चेंडूवरती 0 आल्याच्या नंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार. तिसऱ्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त केला. दक्षत सिंगोच्या रूपाने मोठा हादरा बसला तो जय हनुमान खोनी संघाला. आता मात्र 9 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. पाहिजे कशा प्रकारे आव्हानाचा पाठलाग केला जातोय. आयुष मात्र कमबॅक करतोय. नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये बघतोय प्रमोद. स्ट्राईकला असेल नॉन स्ट्राईकला हर्ष. चला स्पीडअप करायचंय. घाई करायचे मित्रांनो थोडीशी. आपण भान ठेवायचं आहे. आयोजकांच्या आपल्याला वारंवार सूचना येत आहेत. आयुष मात्र सज्ज होतोय. आता मात्र फुलटॉस चेंडू होता. व्यवस्थित चेंडू बॅटवरती घेता आला नाही. आता मात्र थोडीशी स्वैरफेकी पाहतो आपण गोलंदाज आयुषकडून. दरम्यान एकच धाव मिळतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहायचाय. आणि 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण होत्या. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा बहाल केल्या जात आहेत. थोडीशी स्वैरफेकी पाहायला मिळेल. जिथे गरज नव्हती तिथे धावबाद करण्याचा प्रयत्न केला गेला आणि या अतिरिक्त 2 धावा आपल्या संघामध्ये ऍड केल्या जातील जय हनुमान खोनी संघाच्या. आता मात्र धावसंख्येचं समीकरण बदलत आहे. 29 धावा झालेत. 11 धावांची गरज असेल उर्वरित 8 चेंडूंवरती. आठ चेंडूवर या 11 धावांची गरज पाहायचंय.
खरं खूप चांगलं असं आपण आयोजन पाहतो आहे. संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव आगरीपाडा आयोजित संतोषी माता चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असताना आयुष, हो सुंदर चेंडू. आता मात्र परत एकदा एस्टेट षटकाच्या पाठीमागे चेंडू निघून येतो सीमारेषेजवळ. दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. पाहायचंय तिसरी धाव सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण होते. 3 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या धावून पोहोचते ती 32 या धावसंख्येवरती. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. लेग पायच्या स्वरूपात या धावा बहाल केल्या जात आहेत. नक्कीच जिथे एकही धाव नसती मिळाली तिथे मागे आपण पाहिलं 2 धावा घेण्यात यश आलं. आता सुद्धा जर क्षेत्ररक्षण चांगलं झालं असेल तर अशा चुका ह्या महागात पडतील. पंच चेंडू किती झाले? 5 चेंडू झालेले आहेत. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण आयुषची. मात्र क्षेत्ररक्षकाकडून कुठल्याही प्रकारची हात त्यांना मिळत नाहीये. आयुष पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. हर्षसाठी पाहायचं आहे. थोडं स्पीडअप करायचं पण आपण ऑन करायचं आहे. अतिरिक्त टाइम घेतला जातोय. आयुष गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतो. हर्षसाठी पाहायचं राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. आता मात्र थोडासा स्क्वेअर चेंडू पाहतोय आपण. यष्ट्यांना मिस करून चेंडू जातोय. एक अवंतर धाव देऊन जातोय. अवंतर धावणे धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या धावून पोहोचते ती 33 या धावसंख्येवरती. आता मात्र 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. समीकरण मात्र सोपं झालंय. मात्र मागचा सामना आपण विसरू शकत नाही जिथे एनआर बोरपाडा संघाने 6 धावा डिपेंड केल्या होत्या. पाहायचंय या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नक्कीच जाईल का. आयुष सज्ज होतो हर्षसाठी. चेंडू हवेत आहे. पाहिजे क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज येतोय. झेल खाली सुंदर झेल पकडातो. गडी बाद होतोय. तिसरा. सहा चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. पाहायचं कशा प्रकारे 6 चेंडूमध्ये 7 धावा कंप्लीट केल्या जातात की मागच्या सामन्याप्रमाणे हा सामना सुद्धा शेवटच्या चेंडूमधून रंगेल. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये. योगेश येतोय. थोडंसं स्पीड करायचं आहे. पंच आपण एकदा वॉर्न करायचं आहे. अतिरिक्त टाइम घेतला जातोय. योगेश येतो नवीन फलंदाज. नॉन स्ट्राईकला आपण योगेश आणि प्रमोद ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. शेवटचं षटक घेऊन वीर बजरंग धोंडावडोली संघाकडून गोलंदाज तयार होतोय. यश पाहिजे यश आपल्या नावास्वरूप यश संपादन करून देतोय का वीर बजरंग धोंडावडोली संघाला. उजव्या हाताचा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल तो प्रमोदसाठी. नॉन स्ट्राईकला असेल योगेश. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी केली तर नक्की शेवटच्या चेंडूपर्यंत सामना अटीतटीचा होईल. याचं प्रेक्षकांना एक चांगली लढत पाहायला नक्कीच भेटेल. चला घाई करायचे मित्रांनो प्लीज. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा यशचा असेल तो प्रमोदसाठी. पहिला चेंडू घेऊन सज्ज होतो. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. पाहायचं कशा प्रकारे आव्हानाचा पाठला केला जातोय. अकूट टप्प्याचा चेंडू ढकलला जातोय. थर्ड मॅनच्या रिझन मध्ये. पाहायचं चेंडू जातोय सीमारेषे जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू निघून जातो सीमा पार. चौकार. कमॉन डीजे. आता मात्र समीकरण सोपं होतंय. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. एनआर बोरपाडा संघाचा संघनायक आपण इथे टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. एनआर बोरपाडा संघाचा संघनायक. नक्कीच आपण पाहिलं सुंदर अशी फटकेबाजी पाहिली आपण. 4 धावांनी धावसंख्या वेगाने वाढली आणि धावसंख्या धावून पोहोचली ती 37 या धावसंख्येवरती. आता मात्र चेंडू हवेत पाहिजे. क्षेत्ररक्षक झेल खाली येण्याचा प्रयत्न करतोय. सुंदर झेल घेण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी होतोय. दरम्यान 2 धावा सुखरूप पूर्ण होत्या. 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते ती 39. सामना बरोबरीत आलाय. आता मात्र एका धावेची गरज असेल.
पाहिजे कशा प्रकारे एक धाव पूर्ण केली जाते. हा झेल घेतला असता तर सामन्यामध्ये नक्कीच कमबॅक केला असतं ते वीर बजरंग धोंडावली संघाने. एका धावेची गरज असेल, उर्वरित 4 चेंडूंमध्ये पाहायचंय. क्षेत्ररक्षक आता जवळजवळ सर्व क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये आपण पाहतोय. एकेरी धाव रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. पुढील चेंडू घेऊन सज्ज होतो यश. सामना करेल तो प्रमोद. सुंदर चेंडू होता, हलक्यात टॅप केला चेंडू आणि एक धाव, विजयीची धाव घेण्यात यश आले. दोन्ही फलंदाजांना विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक. हार्ड लक वीर बजरंग धोंडावली संघ, अभिनंदन जय हनुमान खोनी संघ. या सामन्याचा सामनावीर म्हणून ज्याची निवड झाली तो दक्षत शिंगोळे, जय हनुमान खोनी संघाचा अष्टपैलू खेळाडू दक्षत याची या सामन्याची सामनावीर म्हणून निवड झाली. आपण आपलं सामनावीराचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. दक्षत अभिनंदन, जय हनुमान खोनी संघ अभिनंदन दक्षत. हार्ड लक वीर बजरंग धोंडावली संघ. नेक्स्ट मॅच असेल जय हनुमान खोनी विपक्ष आपण पाहणार आहोत NR बोरपाडा. या दोन्ही संघाचे संघाने आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मी विनंती करीन गुरुनाथ काका गोणे यांच्या शुभ हस्ते सामनाविरुद्ध पारितोषिक द्यायचं आहे. दक्षत वडवली संघाचा संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. वडवली संघ सामनाविरुद्ध पारितोषिक स्वीकारतोय दक्षत, अभिनंदन. अष्टपैलू खेळ करून आपल्या संघाला विजयश्री खेचून दिला. दक्षत शिंगोळे याला सामनावीराचा पारितोषिक दिला जाते. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत NR बोरपाडा विपक्ष जय हनुमान खोनी. मी विनंती करीन प्रकाश काका गोडे आपल्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक करायचं आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत जय हनुमान खोनी विपक्ष NR बोरपाडा. आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक प्रकाश काका घोडे यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक केलं जाईल. दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. दोन्ही संघाचे संघनायक आपण पाहतोय आणि जय हनुमान खोनी दोन्ही संघाचे संघनायक कॉल कोण देतोय? जय हनुमान खोनी संघाचा संघनायक कॉल देतोय. काटा कॉल देतोय, पाहायचं आहे काटा कॉल. नक्कीच जय हनुमान खोनी संघाने नाणेफेक जिंकल. मी पाहुण्यांना विनंती करेन आपण असं नसतं व्हायचं VIP डायस होती. जय हनुमान खोनी संघाने नाणेफेक जिंकले. मित्रांनो निर्णय काय असेल आपला? फिल्डिंग करताना नक्की किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. NR बोरपाडा संघाचा मागचा सामना आपण पाहिला, नक्कीच चांगली गोलंदाजी केली होती आपण पाहिली. बिंदासने किती धावांपर्यंत रोखण्याचा मानस असेल? नाही, माझा टार्गेट काय असं सेट नाही केला, परंतु आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. नक्कीच NR बोरपाडा संघ आपण मागचा सामना खूप चांगल्या प्रकारे जिंकलात. या सामन्यामध्ये आपण काय रणनीती आखाल? दोन्ही संघ शेजारील संघ आहेत. दोन्ही संघांना आपला एकमेकाचा खेळ माहिती आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? समोरचा संघही चांगला आहे तरी आम्ही त्यांना 40+ जाण्याचा प्रयत्न करू. नक्की दोन्ही संघांना देतो शुभेच्छा. आपण ओळ्यात समालोचन कक्षाकडे नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत NR बोरपाडा विपक्ष जय हनुमान खोनी. जय हनुमान खोनी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले जय हनुमान खोनी संघाला, सॉरी NR बोरपाडा संघाला फलंदाजीसाठी. आपण पाहतोय समालोचन कक्षामध्ये माझे सहकारी समालोचक मित्र प्रवीण शिंदे. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय जय हनुमान खोनी विपक्ष NR बोरपाडा. NR बोरपाडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलं NR बोरपाडा संघाला. जय हनुमान संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. वळूयात आपण माझे सहकारी समालोचक मित्र प्रवीण शिंदे यांच्याकडे. धन्यवाद विश्वनाथ मोरे. सर्वप्रथम दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक घर बसले या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि जे प्रेक्षक मायबाप या ठिकाणी क्रीडांगण नगरीमध्ये उपस्थित आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. अत्यंत महत्त्वपूर्ण सामना नुकताच टॉस संपन्न झाला, ज्या ठिकाणी जय हनुमान स्पोर्ट्स खोनी संघाने नाणेफेकी जिंकली आहे आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. आमंत्रित केले गेले फलंदाजी करण्याकरिता टीम NR बोरपाडा संघाला. काहीच क्षणामध्ये या मॅचला देखील सुरुवात होईल. तत्पूर्वी यानंतरचा होणारा सामना दोन्ही टीमने रिपोर्टिंग करा. धोंडावली टीमचा एक प्रतिनिधी आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे.
यानंतर होणारा सामना असेल विरा स्पोर्ट चावे आणि रियान स्पोर्ट चावे. दोन्ही संघ एकाच गावातील आहेत, विरा स्पोर्ट चावे आणि रियान स्पोर्ट चावे. तर आपल्याला विनंती असेल आपण आपल्या संघाची रिपोर्टिंग करा. हाफ इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल. या चावे संघ उपस्थित आहे. धन्यवाद.